नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, मोठी बातमी आहे। मित्रांनो, महा DBT पोर्टलवर आता नोंदणी सुरू झालेली आहे। तर DBT पोर्टलवर नवीन मेसेजसुद्धा आलेले आहे। मग एप्रिल, मे, जून महिन्याचे तसेच जुलै महिन्याचे पेन्शन कधीपर्यंत मिळेल या संदर्भात सतत विचारणा होत आहे। तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघूया। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना सामाजिक न्याय विभागाकडून आपल्याला DBT मार्फत पैसे दिले जाते। हे पेन्शन अनेक दिवसापासून लाभार्थ्यांना मिळालेले नाही, मागील सुद्धा या ठिकाणी पैसे बाकी आहेत। तर मग हा हप्ता वितरण कधी होणार? तर DBT पोर्टलवर सध्या काय प्रोसिजर आहे तर बघा, आपण या ठिकाणी mahdbt2.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर गेलं, या वेबसाईटवर गेलं तर तुम्हाला अशा पद्धतीनं ऑप्शन दिसेल। तर आपण आधी जर बघितलं 15 तारखेच्या आधी, तर या ठिकाणी नोंदणी किंवा लॉग इनला आपण क्लिक केलं असता ओपन होत नव्हतं, परंतु आता mahdbt पोर्टलवर या ठिकाणी आपण बघितलं की विविध योजना आहेत। या विविध योजनानंतर आपण जर या ठिकाणी लॉग इन केलं तर या ठिकाणी लॉग इनही होतं आणि नोंदणी करणे। तर लॉग इन करायच्या आधी आपल्याला त्या पोर्टलवर आपली नोंदणी असणे गरजेचे आहे। जर आपण या नोंदणी या बटनाला क्लिक केलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने साईट ओपन होत आहे। महासारथी विकसित महाराष्ट्राच्या डिजिटल प्रवासातील पुढील टप्प्यात सहभागी व्हा। मग अशा पद्धतीने ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा, तुमचा महा ID तयार करा म्हणजे नोंदणी करा। तर त्यासाठी आपल्याला आपला आधार नंबर लागणार आहे। आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी टिक करायचं आहे, म्हणजे या ठिकाणी KYC होईल, तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे। बाकीची काय माहिती आहे ती भरून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आता mahdbt ID या ठिकाणी किंवा mahdbt पोर्टलवर आपली नोंदणी झाल्यानंतर आपण लॉग इन करू शकतो आणि आपली काय माहिती आहे ती बघू शकतो, आपल्या पेन्शनची स्थिती म्हणजे स्टेटस बघू शकतो। तर मित्रांनो, आपण आता सध्या नोंदणी करून घ्या। नोंदणी झाल्यानंतर जो पासवर्ड, लॉग इन ID असेल, युजर ID असेल तो व्यवस्थित ठेवा, म्हणजे आपल्याला नंतर ते लागणार आहे। तर नोंदणी सुरू झालेली आहे। तर सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की आपण mahdbt पोर्टल 2 वर नोंदणी करून घ्या, म्हणजे आपल्याला आपली माहिती नंतर तपासता येईल। परंतु मित्रांनो, sasmahit.org ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेची DBT पोर्टल आहे, त्यामार्फत आपल्याला पैसे दिले जाते। त्यावर आता एक नवीन मेसेज आलेला आहे। आपल्याला आधी 1 जून ते 15 जूनपर्यंत या पोर्टलवरची माहिती mahdbt2 पोर्टलवर अपडेट करण्यास सांगण्यात आलेले होते, परंतु आता या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहे की mahdbt पोर्टलवरील मॅट्रिकोत्तर, मॅट्रिक पूर्व, संजय गांधी, श्रावणबाळ योजना, मुख्यमंत्री वयश्री योजना अशा एकूण 72 योजनांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध करण्यात आलेल्या आहे। तर त्या ठिकाणी बघा, प्रति महाराष्ट्र शासनातर्फे या सुधारित सेवा कार्यक्षमता आणि थेट लाभ हस्तांतरण योजना सुविहित अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान mahdbt पोर्टल आता mahdbt2 या नव्या स्वरूपात अद्ययावत करण्यात येत आहे। प्रणाली स्थलांतरण आणि संबंधित तांत्रिक कामामुळे mahdbt पोर्टलवरील सेवा दिनांक 21 जून 2026 पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध राहतील, याची आपण कृपया नोंद घ्यावी। तर मग मित्रांनो, आता बघा, या पोर्टलवर माहिती आलेली आहे की 21 जून 2026 पर्यंत हे पोर्टल चालू होणार नाही, त्यामुळे आपल्याला पेन्शनसुद्धा 21 तारखेनंतरच मिळेल। तर मग काही लाभार्थ्यांचे जे बाकी आहेत ते पेन्शनसुद्धा या ठिकाणी मिळू शकते। तरी या ठिकाणी मिळण्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न करणे गरजेचे आहे। बच्चूभाऊ कडू यांना सुद्धा आपण निवेदन दिलेले आहे की अनेक बांधवांचे, निराधार बांधवांचे, दिव्यांग बांधवांचे मागील महिन्यांचे पेन्शन बाकी आहेत, त्यांना DBTद्वारे पैसे मिळायला सुरुवात झाल्यापासून त्यांना पैसे मिळाले, पण आधीचे जे काही पैसे बाकी होते त्यांचे ते सुद्धा मिळणे गरजेचे आहे। अनेक लाभार्थ्यांना एका महिन्यात पैसे मिळतात, दुसऱ्या महिन्यात पैसे मिळत नाही, तर परत पैसे मिळतात। मग मधला जो गॅप आहे तो सुद्धा भरून निघणे गरजेचे आहे, ते सुद्धा पैसे मिळणे गरजेचे आहे। आता या नवीन DBT पोर्टलवर अपडेट झाल्यानंतर काय स्थिती असते, आपल्या जे काही पैसे दाखवले जाणार आहे तर त्या ठिकाणी कळणार आहे की आपल्या स्थितीमध्ये आपल्याला कोणत्या महिन्याचे पैसे मिळाले, कोणत्या महिन्याचे नाही मिळाले। तर DBT पोर्टल जेव्हा 21 तारखेनंतर व्यवस्थित अपडेट होईल त्यावेळेस आपण त्या ठिकाणी त्यावर विचार करू शकतो। तरी या ठिकाणी आता बच्चूभाऊ कडू यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की तुम्ही पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा विधानसभेमध्ये
ज्यावेळेस अधिवेशन असेल त्यावेळेस मांडा, म्हणजे सर्व लाभार्थ्यांचे मागील पैसे सुद्धा मिळणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, मग आता या ठिकाणी सध्या आपण जर स्थिती बघायला गेलो तर या ठिकाणी पोर्टल अंडर मेंटेनन्स असा मेसेज येत आहे, त्यामुळे सध्या स्थिती बघू शकत नाही आणि आपले जे पेन्शन आहे ते 21 तारखेनंतरच मिळणार आहे. तर महा-डीबीटी पोर्टलवर तुम्ही लवकरात लवकर नोंदणी करून घ्या, म्हणजे आपण सर्व ज्या काही योजना आहेत, दिव्यांग योजना आहेत, निवृत्तीधारकांसाठी म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना, या सर्व योजनांचा लाभ आपण घेऊ शकता. तर अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अपडेट होती. जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.